कोरोनाच्या सावटाखाली बळीराजा शेतकऱ्याचा सर्वात मोठा सण असणाऱ्या बैलपोळा सार्वजनिक साजरा करण्याकरिता मागील वर्षी शासनाने परवानगी नाकारली होती। त्यामुळे पोळा सणावर विरजण पडले होते। यावर्षी सुद्धा संभाव्य कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केल्या जाताना दिसत होती। या दरम्यान राज्यात सार्वजनिक सण उत्सव साजरे करण्याची सध्या परवानगी नाहीच, शिवाय शासनाकडून अनेक निर्बंध लावण्यात आले आहे। अशातच शासनाच्या निर्बंधाच्या सावटामध्ये यावर्षी सुद्धा बैल पोळा सण सार्वजनिकरित्या साजरा करायचा की नाही याबाबत शेतकरी संभ्रमात पडला होता। कृषीवर आधारित असलेल्या ग्रामीण संस्कृतीमध्ये काळ्या मातीतून हिरवे सोने उगवणाऱ्या आणि बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा सण म्हणजे पोळा। परंतु कोरोनाच्या नावावर शासनाने मागील वर्षी सार्वजनिक पोळा भरविण्यावर निर्बंध लावले होते। त्यामुळे शेतकऱ्याच्या सर्जा राजाला गोठ्यातच बांधून ठेवून आपल्या देवतांची घरीच पूजा करावी लागली होती। परिणामी मागील वर्षी अन्नदाता शेतकऱ्यांना पोळा सणाच्या आनंदाला मुकावे लागले होते। यावर्षी सुद्धा कोरोनाचे सावट आहेच। या दरम्यान राज्यात सण उत्सव साजरे करण्याची परवानगी नाही। मागील वर्षी 8 दिवस अगोदरच प्रशासनाने पोळा सार्वजनिक साजरा करण्याच्या सूचना ग्रामस्तरावर दिल्या होत्या। बैलांसाठी लागणाऱ्या साज सिंगाराच्या साहित्याने बाजारपेठा सजल्या होत्या। परंतु पोळ्याचा सार्वजनिक सण हा पाहिजे त्या प्रमाणात साजरा न झाल्यामुळे आणि शेतकऱ्यांजवळ पैसा नसल्यामुळे शेतकऱ्यांनी बाजारपेठेकडे पाठ फिरविली आहे। त्यामुळे या साहित्याला बाजारात ग्राहकी नाही। वर्षानुवर्षे चालत असलेली ग्रामीण कृषी संस्कृतीशी जोडलेली पोळ्याची परंपरा यावर्षी सुद्धा शासनाच्या आदेशान्वये खंडित पडताना दिसत आहे। सुयोग गोरले, विदर्भ न्यूज, चांदूर बाजार।